कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशात दंगा करणाऱ्यांचा पंच कमिटीकडे तक्रार केल्याच्या रागातून अशोक तानाजी भोसले याचा गुप्ती कोकरीने भोसकून निर्घुण खून केला होता। हा खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी.वाय. गौंड यांनी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिलं। या खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले। संदीप दादासो चौगुले, विशाल बिरुदे चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कन्नप आणि विजय अप्पासो चौगुले अशी शिक्षा झालेल्यांची नावे, तर सागर बाळासो चौगुले हा मयत झालाय, तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला निर्दोष करण्यात आले। यापैकी संदीप व विशाल चौगुले गेले 7 वर्ष न्यायालयीन कोठडीत आहेत। धुळगाव येथे यल्लमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरते। 2 डिसेंबर 2017 रोजी यात्रेच्या निमित्त तमाशाचा कार्यक्रम होता। तमाशाच्या कार्यक्रमामध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक आणि त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती। त्याचा राग मनात धरून रात्री 1च्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसले याचा खून केला होता। प्रत्यक्षात हातात हत्यार घेऊन गुन्हा केला नसला तरी गुन्ह्याच्या ठिकाणी हजर राहून अन्य गुन्हेगारांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणं हा देखील गुन्हेगारच ठरतो। त्यामुळे अशोक भोसले खून खटल्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावी, म्हणजेच समाजातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी केला होता। शिक्षा झालेल्या आरोपींपैकी काही जणांनी प्रत्यक्ष मारहाण केली नव्हती, परंतु ते घटनास्थळी हजर होते। सरकार पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाचा नित्यानंद विरुद्ध उत्तर प्रदेश या खटल्याचा न्याय निवाडा हजर केला। न्यायालयाने हा निवाडा ग्राह्य धरून सर्व आरोपींना एक समान शिक्षा सुनावली। कवठेमहांकाळ तालुका यामधील अग्रण धुळगाव गावात साधारण दिनांक 1/12/2017 रोजी यल्लमा देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लमा देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल यातील फिर्यादी तानाजी भोसले, त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून। तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत, जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो चौगुले, त्याच्यासोबतीचे कुंडलिक कन्नप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारला आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला। तर ही घटना 2017 मधली होती। त्याची सुनावणी 2 वर्षापासून चालू होती। यातील जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार, त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच त्यांच्यासमोर हत्यार आरोपींनी काढून दिली, कपडे गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली, या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्यादाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या 302च्या गुन्ह्याप्रमाणे 4थे सत्र न्यायाधीश माननीय डी.वाय. गौड साहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे। वास्तविकता अशी 5 जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे। यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा, त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम, परत कवठेमहांकाळ कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात। कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत, ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायनिवाड्यानुसार त्यांनासुद्धा 302 प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली। ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे, कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं, परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते।